आइए महाराज विराजे, आइए महाराज विराजे। कथा करो मत अनुसार, कथा करो मत अनुसार। आए महाराज विराजे, आए महाराज विराजे, आए महाराज विराजे। प्रेम सहित गादी दरो, प्रेम सहित गादी दरो। पधारिए श्री महाराज, पधारिए श्री महाराज। आए महाराज विराजे, आए महाराज विराजे। हेलो, सहितं नमामि भवं भवानी, सहितं नमामि। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती। नवजोत जगाने वाला, नवजोत जगाने वाला, नवजोत जगाने वाला। ये अमर ग्रंथ, ये मुक्ति पंथ, ये पंचम वेद निरागाने वाला। हरि नाम यही, हरि ध्यान यही, हरि नाम यही, हरि ध्यान यही, जग के मंगल की आरती। पापियों को पाप से है तारती, भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती। ये संत गीत पावन पुनित पापों को मिटाने वाला, हरि दर्श कराने वाला, हर दर्श कराने वाला, हर दर्श कराने वाला। ये संत
दर्श कराने हर वाला, दर्श कराने वाला, हर दर्श कराने वाला। हरणी ये सुख करनी ये दुख हरनी, श्री मधुसूदन के आरती, पापियों को पाप से है तारते, श्री भागवत भगवान के है आरती, पापियों को पाप से है तारते, श्री मधुर बोल जग पंथ खोल, सन्मार्ग बताने वाला, बिगड़ी को बनाने वाला, बिगड़ी को बनाने वाला, बिगड़ी को बनाने वाला। जय मधुर बोल जग पंथ खोल, सन्मार्ग बताने वाला, बिगड़ी को बनाने वाला, बिगड़ी को बनाने वाला, बिगड़ी को बनाने वाला। श्री राम यही घनश्याम यही, श्री राम यही घनश्याम यही, प्रभु की महिमा के आरती, पापियों को पाप से है तार, श्री भागवत भगवान के है आरती, पापियों को पाप से है तार, श्री भागवत भगवान के है आरती, पापियों को पाप से है तारती। गलील टंग नवदीन चरण, धोयाने पाहिल रूपा तुझे, प्रेमे अलंकिन आनंद पूजन, भवे वो वालिल बने नवा, तुमेव माता पिता तुमेव, तुमेव बंधु सखा तुम्हें, तुमेव विद्या धनम तुमेव, तुमेव सर्वम देव दे, अये नमा श्याम चेन्द्रियर बाबु जन्मना वा प्रकृति स्वभाव, करोमि यज्ञं सकल स्वरस, नारायणाय समर्पया, अचिदं केशवं राम नारायण कृष्ण दामोदरं वासुदेव हरि, सीताराम माधवं गोपिका वल्लभ, जानकी नायकं रामचंद्र भज, हरे राम 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 हरे, हरे कृष्ण 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 हरे, हरे राम 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 हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे। गोपाल कृष्ण भगवान की जय, श्रीमद् भागवत महापुराण पुराण की जय। स्वस्ति श्री गुरुचरण कमलेभ्यो नमः। नमः परम हंसास्वादित चरण कमल चिन्मकरंदाय, भक्त जनमानस निवासाय, श्री रामचंद्राय। ध्येयं सदा परिभव, घनमभीष्टदोहम्, तीर्थास्पदं शिवगिरिं चिनुतं शरण्यम्। प्रीत्यार्तिहं प्रणतपाल भवाब्धिपोतम्, वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्। वंशी विभूषितकरा नवनीरदाभा, पीताम्बरादरुडबिम्ब फलाधरोष्टा,
पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परं किमपि त्वहमं न जाने। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। सीतानाथ समारंभा श्रीरामानंदार्य मध्यमा अस्मदाचार्य पर्यंता वंदे श्रीगुरु परंपरा। जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु तेरी जय हो माखन चोर। राधे मेरी माँ तू है पिता मेरो घनश्याम उन दोनों के चरणन में मेरा बारंबार प्रणाम। भक्तवत्सल भगवान की जय। श्रीमद्भागवत महापुराण की जय। ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा की जय। श्री वामन भाऊ महाराज की जय। जय जय श्री राधे चराचरामध्ये वास करणारा भगवान परमात्मा आणि त्याची असणारी चिदविलास शक्ती, त्याच्या दयेनं त्याच्या कृपेनं आपण या ठिकाणी सुंदर अशी श्रीमद भागवताची कथा श्रवण करण्यासाठी एकत्र जमलो। भागवताची कथा ऐकण्यापूर्वी संसारानं अपवित्र झालेलं हे तन आणि मन, त्याचबरोबर आपली वाणी पवित्र करण्यासाठी भगवंताच्या गुणानुवादाचा त्या ठिकाणी आश्रय घेतल्याशिवाय ह्या मनाला आणि वाणीला पावित्र्य त्या ठिकाणी प्राप्त होत नाही। म्हणून आपण त्याचं सुंदर असं भजन करून मन वाणीला पवित्र करून कथेमध्ये प्रवेश करूया। श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम। हो श्रीराम जय जय राम, 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 श्रीराम जय जय राम। हो श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम,
श्री राम जय जय राम। 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 श्री राम जय जय राम हो। श्री राम जय जय राम। 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 राम जय जय राम। श्री 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 राम जय जय राम। हाँ श्री राम जय जय राम। 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 जी बोल। श्री राम जय जय राम। 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 परंपरात्पर अखिलेश्वर अकारण करुणावरून आलंय. अकर्तुम कर्तुम सर्व सामर्थ्य श्री बाके बिहारीलाल यांच्या चरणी वंदन. अनंत बलवंत भागवत कथा रसरसिक रसिया श्री रामचरण अनुरागी श्री हनुमंतराय महाराजांच्याही चरणी वंदन. रघुकुल कमल दिवाकर सूर्यवंशी शिरोमणी श्री राजाराम कनक बिहारी सरकार आणि त्यांची परमाराध्य अष्टसखी वृषभान नंदनी म्हणजे राधाराणीच्या चरणी वंदन. श्रीमद भागवत महापुराण यांच्याही चरणी वंदन. सद्गुरुदेव भगवंताच्याही चरणी वंदन. व्यासमंचावर विराजमान असणारे सर्व संगीताचार्य ज्यामध्ये प्रामुख्यानं कालही त्या ठिकाणी मनाचा मोठेपणा करून पखवाजाच्या नावानं महाराष्ट्रातील प्रसिद्ध असणारं नाव आमचे चंद्रकांतजी महाराज पांचाळ गुरुजी कालही कथेला होते आणि आजही या ठिकाणी मनाचा मोठेपणा करून थांबले म्हणून त्यांनाही वंदन. सुंदर अशी कोरसची साथ ज्यांची आपल्याला लाभते आमचे बंधू अमोलजी महाराज मिरगे त्यांनाही वंदन. पॅडच्या साथीला असणारे आमचे भरत महाराज सगट महाराजांनाही वंदन.
अतिशय दूरचा प्रवास करून महाराज या ठिकाणी आले आणि एक भोकरदन तालुक्याचं वैभव युवा कीर्तनकार, सुंदर अशी सिंतची साथ देण्यासाठी आज आपल्या कथेला उपस्थित असणारे आमचे सुदामजी गुरुजी खंडाळकर गुरुजी ही या ठिकाणी प्रत्यक्ष आहेत. गुरुजींनाही त्या ठिकाणी वंदन. माझा आवाज तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी स्पष्ट पद्धतीने यावा याच्यासाठी 7ही दिवसापासून ज्यांचा सफल असा प्रयत्न आहे आमचे अंकुश भैया, चैतन्य साऊंड जालना, अंकुश भैयांना सुद्धा त्या ठिकाणी वंदन. आज ही कथा त्या ठिकाणी यूट्यूबच्या माध्यमातून महाराष्ट्रभर प्रसारित होईल आणि सुंदर असं चॅनल ज्यांचं या ठिकाणी प्रसिद्ध आहे, गजर हरी नावाचा, त्याला ऑपरेटिंग करणारे आमचे उद्धव दादा कवडे, दादांनाही वंदन. कथा श्रवण करण्यासाठी आज बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने वैशाली ताई असतील, डोई फोडेकर आणि देवानंदजी डोई फोडेकर साहेब असतील, त्यांनाही वंदन. खाडे साहेब आज प्रत्यक्ष वेळात वेळ काढून या ठिकाणी सपत्नीक उपस्थित आहे, त्यांनाही वंदन. तसे तर तुम्ही सारे प्रमुखच आहात, कारण तुमच्या विना ही कथा त्या ठिकाणी कधी पूर्ण होतीला गेलीच नसती. वक्ता कितीही मोठा असला त्याच्यासमोर श्रोता किती आहे तेव्हा वक्त्याला किंमत आहे. म्हणून तुम्ही सगळे या ठिकाणी लहानांपासून ते थोरापर्यंत अगदी 7 दिवसापासून कथेचा मनसोक्त आनंद घेत आहेत. काल आम्ही पाहिलं 80 वर्षाचे बाबा सुद्धा 16 वर्षाच्या मुलासारखे देवाच्या लग्नात नाचत होते, म्हणून त्यांनाही वंदन. भक्तिमती माता आणि ज्ञानवंत पिता, आणि जिथपर्यंत या रसमाधुरी कथेचा आवाज जातोय तिथपर्यंत सगळ्यांना या व्यासमंचाकडून जय जय श्री राधे, जय 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 श्री राधे, जय जय श्री राधे. परम मंगलमय भागवत स्वरूप श्रीमद भागवत महापुराण अंतर्गत शेवटच्या दिवसाला आपण या ठिकाणी प्रारंभ करत आहोत. बघता बघता एवढी दिवस कशी गेली हे कळलं सुद्धा नाही. देवाच्या कथाच त्या ठिकाणी एवढ्या रसमाधुरी आहेत की असं वाटतं ह्या कथा कधी संपूच नाही. कारण माहिती आहे देवाच्या कथा संपल्याच्या नंतर आपल्या व्यथा चालू होणार आहे. कारण याच्या नंतर जे आपण संसार करतो, संसारामध्ये सगळ्या व्यथा आहे महाराज. आणि ही 7 दिवस होणारी ही भगवान परमात्म्याची सुंदर अशी लीला वर्णनाची कथा श्रवण केल्याच्या नंतर कधीतरी जीवनामध्ये येणारी संकट त्या ठिकाणी पेलण्याचं सामर्थ्य आपल्या मनामध्ये त्या ठिकाणी तयार होतं. म्हणून संकटाचा सामना माणसाला त्या ठिकाणी करता येतो. तेच आम्हाला इथं भगवान श्रीकृष्णाची कथा शिकवते. माणूस मोठा जरी झाला असेल तरी भगवंत त्याला त्याची जागा दाखवू शकतो याची जाणीव करून देणारी ही कृष्ण कथा आहे. तुमचा जन्म एखाद्या गरीब घरामध्ये झाला असेल, तुमच्या जन्मापासून तुम्हाला अडचणी असेल, कधीतरी तुम्ही तुमच्या नशिबाला दोष देत बसत असाल, तर ही कृष्ण कथा तुम्हाला समजावते की माझा सुद्धा जन्म एका बंदीशाळेमध्ये झाला. तेवढी बिकट परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये कदाचित येऊ सुद्धा शकत नाही. ते आम्हाला शिकवते कृष्ण कथा. या कथाचं वर्णन करत असताना काल आपण भगवंताच्या लग्नापर्यंत पोहोचलो. काय आनंद घेतला सगळ्यांनी लग्नाचा. विभोर होऊन त्यामध्ये सर्वजण नाचत होते. आणि इथं नसलं तर ना याची दखल देव घेत असतो. आणि जर डीजेवर नाचले तर त्याची दखल समाज घेत असतो. म्हणून बरेच पोरं डीजेवर नाचतात, पण बिचाऱ्यांचा तोटा झाला. त्या डीजेमुळे बिचारे नवरदेव नाही होऊ शकत. बरेच जण नवरदेव होण्यातूनच सुटायला आले. दोष कोणाचा आहे? दोष नाचण्याचा आहे. नाचण्याचा नाही दोष, जागा चुकून नाचण्याचा आहे. खरं तर इथं नाचायला पाहिजे.
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. इथं नाचाल ना, तो दखल घेणार. पण तिकडं जर नाचले तुम्ही, तुमची दखल नाही घेणार कोणी. म्हणून विभोर होऊन त्या ठिकाणी तुम्ही नाचत होतात. देवाचं लग्न झालं. राजा शुकाचार्य, शुकाचार्यांना राजा विचारतात की महाराज, देवाचं हे राक्षस पद्धतीचं लग्न त्या ठिकाणी झालं. म्हटले हो राजा, राक्षस पद्धतीने भगवान परमात्म्यानं अयोध्येमध्ये, त्या ठिकाणी मथुरेमध्ये कंसाचा वध केल्याच्या नंतर जी नगरी स्थापन केली, त्या द्वारिकेमध्ये भगवंत राहत असताना त्यांच्या कानावरती रुक्मिणी मासाहेबांचं वर्णन आलं होतं. आणि त्या वर्णनावरून रुक्मिणी त्या ठिकाणी माझीच चिंता करते, माझंच मनन करते, माझं चिंतन करते, मी तिला प्राप्त व्हावा अशी तिची इच्छा होती. तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी मला तिच्यासोबत विवाह करावा लागला. भगवंत सुद्धा राजकारण करतात, पण राजकारणाच्या पाठीमागचा हेतू फार सुंदर होता. राजकारण माणसाचं त्या ठिकाणी असं नसायला पाहिजे की जेणेकरून गावाचा सुद्धा नाश होईल, आमच्या परिवाराचं सुद्धा वाटोळं होईल आणि आमचा समाज दुभंगला जाईल. इतकं गलिच्छ प्रकारचं राजकारण त्या ठिकाणी कदाचित नकोच. देवानं सांगितलं, एखाद्याचं मन जर त्या ठिकाणी दूषित असेल, तो पापी असेल, तो दृष्ट असेल, एखाद्यावर अन्याय करणारा जर असेल, त्याच्या विरुद्ध जरूर राजकारण करा. पण सरळ वागणारा माणूस जो असतो ना, त्याच्याविषयी राजकारण करू नका. तुम्ही सरळ चाला. आणि ऐका ना महाराज, सरळ चालत असताना चांगल्या रस्त्याला त्या ठिकाणी गतिरोधक असतात आणि चांगल्या माणसाला जीवनामध्ये विरोधक असतात. ज्या दिवशी आम्हाला विरोधक त्या ठिकाणी आडवे होतील ना, त्या दिवशी समजून घ्यायचं आमचं मार्गक्रमण हे चांगल्या रस्त्यानं चाललंय. आणि ज्या दिवशी आमच्या वाटेवर अडथळाच आला नाही, समजून घ्यायचं आपण चुकीच्या रस्त्यानं जातोय. या ठिकाणी परीक्षेची तयारी करत असताना जे विद्यार्थी वर्ग आहेत, जर तुमचा पहिला प्रयत्न जर त्या ठिकाणी असफल झाला तर खचून जाऊ नका. 2 पावलं मागं या. कारण मागं जर आलात ना, तर अजून तुम्हाला त्या ठिकाणी गती प्राप्त होते आणि तुमचं ध्येय, त्या ध्येयाच्याही पलीकडे तुम्हाला उडी मारून तुमचं ध्येय गाठता येतं. पण 2 पावलं त्या ठिकाणी मागं यायला शिका. आमची आत्ता चर्चा झाली रूममध्ये. म्हटलं बाबा, त्या ठिकाणी जर एखादी गोष्ट चांगली करायची असेल आणि आपल्याला जर माघार घ्यायचं काम येत असेल तर थोडी माघार घ्या. देवानं सुद्धा माघार घेतली होती. जरासंध ज्या वेळेला देवावरती आक्रमण करून आला होता, देव त्याचा पिछा सोडून पळून गेले होते. ती नगरी देवानं वेगळी स्थापन केली. माघार घेण्यामागं हित असतं बरं का. घरातलं भांडण असू द्या, आणि घरात भांडण असतंच. बघायचंय आपल्याला घरात किती भांडणं असतात आहे आजच्या कथेमध्ये. कारण भगवंताचा परिवार इतका मोठा झाला चंदू महाराज, पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला त्या सगळ्या कथा वर्णन करायच्या. तर तुम्ही भांडणामधून 1 पाऊल माघार घ्या, तिथं अहित होण्यापासून तुम्ही सुटणार आहे. पण जर त्या ठिकाणी दोघंही त्या स्पीडमध्ये जर एकमेकाला येऊन त्या ठिकाणी टक्कर देत असाल तर दोघांचाही त्या ठिकाणी नाश होणार आहे. म्हणून माणसाला माघार घेता आली पाहिजे. देवानं अशा प्रकारे त्या ठिकाणी विवाह केला आणि ही भीष्मक राजाची कन्या रुक्मिणी होती. त्या रुक्मिणी सोबत देवाचा विवाह झाला. भगवान भीष्मकं सुतां रुक्मिणी रुचिरनानां राक्षसेन विधायेन उपयेन इति श्रुतम्. लक्ष्मी ही त्या ठिकाणी, रुक्मिणी ही साक्षात लक्ष्मीचा अवतार आहे. आणि त्या लक्ष्मीवरती शिशुपालानं आपलं अस्तित्व प्रस्थापित करण्याचं काम केलं होतं. लक्ष्मी ही सतत त्या ठिकाणी विष्णूची आहे
ती विष्णूची राहणार आणि विष्णूचीच राहील. म्हणून आपण कधी त्या ठिकाणी तिचं अपहरण करण्याचा प्रयत्न करू नये. शिशुपालानं प्रयत्न केला, प्रयत्न मात्र त्या ठिकाणी असफल झाला. म्हणून लक्ष्मी जर त्या ठिकाणी स्वतःहून तुमच्याकडे येत असेल तर तिचा स्वीकार करा. आपल्या घरात लक्ष्मी ही पैशाच्या स्वरूपानं राहत असते, द्रव्याच्या स्वरूपानं आपल्या घरात लक्ष्मी राहत असते, गायीच्या स्वरूपानं राहते, मातीच्या स्वरूपानं राहते. आपल्याकडे जमीन आहे, त्या जमिनीतून मिळणारं आपल्याला सोन्यासारखं पीक श्रीमंत बनून जातं, ते एक लक्ष्मीचं स्वरूप आहे. आपल्या खुट्याला असणारी गाय आपलं त्या ठिकाणी लहान लहान लेकरांपासून पालन पोषण करते, फार वृद्धावस्थेपर्यंत करते. तिच्यापासून तयार होणारे बैल आपली शेती त्या ठिकाणी कसतात, ती सुद्धा आपल्या दारातली लक्ष्मी आहे. तिचा स्वीकार जरूर करा, पण तिचं अपहरण करून तिला आणू नका. ती सुख देणार नाही. लक्षपूर्वक ऐका. आपल्या घरामध्ये येणारी लक्ष्मी आहे, ती सन्मार्गाने येऊ द्या, पुढच्या दरवाजातून येऊ द्या, तुम्हाला समाधान मिळेल. पण ती जर वाम मार्गाने आली ना तर तुमचा नाश करून जाईल. लक्षपूर्वक ऐका. लक्ष्मीचे 2 रूप आहेत आणि लक्ष्मीचे वाहन सुद्धा 2 आहेत. 2 प्रकारची वाहनं लक्ष्मीची आहेत. लक्ष्मीचं एक वाहन जे आहे ना ते भगवान विष्णूचं असणारं गरुड, त्याच्यावरती सुद्धा लक्ष्मीचा अधिकार आहे. कारण विष्णूचं वाहन काय? गरुड आहे. म्हणून जर पतीनं जर त्या ठिकाणी बुलेट गाडी घेतली असेल तर मागची सीट कोणासाठी असते? पत्नीसाठी असते. पती जर बुलेटवर त्या ठिकाणी उतरून एखाद्या दुकानात काहीतरी आणण्यासाठी गेले आणि जर पत्नी त्या ठिकाणी उभी असेल, कोणी जरी आलं तिथं, गाडी कोणाची आहे? कोणाची सांगेल? ते तिकडे गेले त्यांची सांगेल? कोणाची सांगेल? आमचीच आहे. म्हणजे तिचं एक वाहन काय? गरुड आहे. म्हणजे भगवान विष्णूचं वाहन एक प्रकारे आपण ती गरुड असणारं बुलेट समजायची. त्याच्यावरती तुमचा सुद्धा अधिकार आहे, म्हणजे पत्नीचा त्याच्यावरती अधिकार आहे. म्हणजे लक्ष्मीचं असणारं एक वाहन हे गरुड सुद्धा आहे, पण तिचं एक स्पेशल वाहन आहे. माझ्या मालकानं जर त्या ठिकाणी बुलेट घेतली असेल तर माझी स्कूटी किंवा ॲक्टिवा एक असली पाहिजे. ते तिचं स्पेशल आहे. साहेबाला नाही जाऊन घेऊन नाही जातात ती ॲक्टिवा, ती तिची स्पेशल आहे. म्हणून लक्ष्मीचं एक स्पेशल वाहन आहे, स्वतःची ॲक्टिवा, ते म्हणजे घुबड आहे. लक्ष्मीचं अजून एक असणारं स्वतःचं प्रायव्हेट घुबड नावाचं वाहन आहे. आता ऐका. गरुड जो आहेत ना, हा गरुड दिवसा उडतो. भगवान विष्णूला घेऊन हा दिवसा त्या ठिकाणी मार्गक्रमण करतो. आणि घुबड जी आहे ना, तिला दिवसा दिसत नाही, ती रात्रीची त्या ठिकाणी उडत असते. तुम्ही बघा, आपण सर्व ग्रामीण भागातले आहोत. रात्रीच्या वेळेला अचानक जर आपण एखाद्या वेळेला लघुशंकेच्या निमित्तानं बाहेर आलो, कुठेतरी आपल्याला घुबडीचा आवाज येतोय, आपण लगेच तो आवाज ऐकल्याबरोबर घरात जातो, कारण ती रात्रीची भ्रमण करत असते. मग जी रात्रीची येणारी जी लक्ष्मी आहे, लक्ष्मी आपल्याकडे 2 वेळेला येते. एक दिवसा येते, पण जी दिवसा येते ती विष्णू सोबत येते, गरुडावर बसून येते. पण तिने जर कधी कधी एकटं येण्याचा जर प्रयत्न केला तर ती तिच्या घुबडाच्या स्पेशल असणाऱ्या वाहनावरती येते. विष्णू सोबत येणारी लक्ष्मी कितीही काळ तुमच्याकडे राहू शकते. म्हणजे विष्णू सोबत येणारी लक्ष्मी ही तुमच्याकडे सन्मार्गाची लक्ष्मी आहे. पण एकटी येणारी लक्ष्मी ही रात्रीची येते. ती दीर्घकाळ टिकेलच, तुम्हाला शांतता देईलच, याची शाश्वती देता येत नाही. जी रात्रीला एकटी येते ना, आता ऐका, कोणती येते एकटी आणि कोणती येते विष्णू सोबत.
आपण काबाड कष्ट करतो, दिवसभर त्या ठिकाणी घाम गाळतो आणि त्या कष्टातून पिकवलेला माल, त्याच्यातून निघणारं जे लक्ष्मीचं प्रतिरूप आहे ते आमच्या घरात आल्याच्या नंतर आम्हाला समाधान देतं. बरोबर आहे. पण आम्ही वाम मार्गानं मिळवलेलं म्हणजे रात्री मिळवलेलं, आता रात्री काय काय धंदे चालतात, रात्रीच खेळ चाले, अशी एक मागं सिरियल चालू होती. वाळू उपशाचे धंदे केव्हा चालतात साहेब? वाळूची वाहतूक केव्हा होते? पैसा भरमसाठे, वाहतूक रात्री करावी लागते. दारूची देवाणघेवाण किंवा दारूच्या गाड्या ज्या येतात त्या दिवसा येतात का? कधी येतात? रात्रीचे येतात. डाके टाकणारे लोक येतात, चोरी करणारे दिवसा येतात का? रात्रीचे येतात. एका दिवसात तुम्हाला ते श्रीमंत करू शकतात, करोडपती करू शकतात, पण समाधान मिळेलच याची शाश्वती देता येत नाही, ती टिकेलच याची शाश्वती देता येत नाही. का हो, कालपर्यंत हे तर आपल्या त्या ठिकाणी रोजमजुरीने जायचे, आज फॉर्च्युनरमध्ये फिरतायत. महाराज धंदेच तसे आहे, सगळे 2 नंबरचे. आणि 2 नंबरचे कामं जे चालतात ते रात्रीला चालतात. म्हणजे त्यांच्याकडे आलेली लक्ष्मी ही प्रायव्हेट आलेली असते, ती घुबडावर बसून आलेली असते. मतदान सुद्धा पैशानं विकल्या जातं. मतदानाचे पैसे दिवसा येतात, केव्हा येतात? मतदानाची शेवटची रात्र जर असली ना तर लोक म्हणतात रात्र वैऱ्याची आहे. एका रात्रीत पलटलं हो त्यांनी आम्हाला, आम्ही बेसावध होतो. हे पैसे येतात महाराज, पण तुम्ही मतदानाचे पैसे घेतले, हे रात्रीचे पैसे तुम्हाला समाधान देणार नाही. पैसे देऊन जो त्या ठिकाणी नेता निवडून येतो ना, तो नेता तुमचं एकही काम त्या ठिकाणी शासन दरबारी नेऊ शकत नाही. लक्षपूर्वक आहे का? तुमचा एकमेव तेवढाच एक हक्क आहे की तुमच्या स्वबळावरती तुम्हाला मिळवता येतो. आणि मतं विकून जर आपण त्या ठिकाणी एखाद्याला निवडून देत असेल, आता तुमचं गाव किती प्रामाणिक आहे हे इथं येणाऱ्या प्रत्येक नेत्यावरून आम्हाला दिसतं की आदरानं इथं येतात. बरेच नेते असे की ज्यांचं पदही नाही पण त्यांना तुम्ही सन्मान देता, तुमच्या गावाविषयी त्यांना आदर आहे. याचं कारण असं आहे तुम्ही प्रामाणिक आहे सगळेजण, आणि असंच प्रामाणिक राहा. म्हणून आम्हाला घुबडावरची लक्ष्मी अपेक्षित नाहीये, आम्हाला विष्णू सोबत येणारी लक्ष्मी अपेक्षित आहे. घुबडावरची का अपेक्षित नाही? कारण ती एकटी येते आणि लक्ष्मी विष्णूच्या बंधनात आहे. मला सांगा, तुम्ही जर एखाद्या गावाला गेलात, सर्व लक्ष्मी आहे, तुम्ही लक्ष्मीचं स्वरूप आहे. तुम्ही जर एखाद्या गावाला गेलात तर मुक्काम किती दिवस करणार? जास्तच जर जवळचे पाहुणे असले तर 2, हक्काचं माहेर असलं तर त्याच्या वरती राहू शकतात, का नाही राहतो? तुमचा मालक तुमची घरी वाट पाहतोय किंवा त्याला तुम्हाला जॉब द्यावा लागेल, सांगावं लागेल कारण, तुम्हाला त्या ठिकाणी कारण सांगावी लागतील, म्हणून तुम्हाला जास्त दिवस राहता येत नाही. तशीच घुबडावर आलेली लक्ष्मी जास्त दिवस राहत नाही, कारण तिचा मालक तिकडं वाट पाहतोय. ती कोणत्या वेळेला निघून जाईल ते सांगता येत नाही. पण ऐका, विष्णूच्या सोबत आलेली लक्ष्मी कितीही दिवस राहू शकते, कारण तुमचे मालक आणि तुम्ही एखाद्या गावाला गेलात, 3 दिवस सोडून 3 महिने राहिलात, काही फरक आहे? अरे 3 वर्ष काही फरक नाही, 30 वर्ष राहू द्या, काही फरक आहे? तसंच आहे महाराज, ही सुद्धा लक्ष्मी विष्णूच्या सोबत आली ना तर ती त्या ठिकाणी दिवसा येत असते. म्हणून सन्मार्गाने मिळालेला पैसा हा तुम्हाला समाधान देत असतो. बोलो राधे 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 राधे. प्रयत्न त्या ठिकाणी असं पण केला. रुक्मिणी मासाहेबापासून त्या ठिकाणी भगवंताला प्रद्युम्न नावाचा एक मुलगा झाला. पण या प्रद्युम्नाचा जन्म झाल्याबरोबर संबासुर नावाचा एक राक्षस त्या ठिकाणी आला. त्या संबासुरानं त्या बाळाचं अपहरण केलं आणि त्याला घेऊन गेला समुद्रामध्ये, त्या बाळाला फेकून दिलं. त्या बाळाला फेकल्याच्या नंतर हा जो प्रद्युम्न होता हा साक्षात कामदेव होता. ज्या वेळेला कामदेवानं भगवान शंकराची परीक्षा घेतली होती, त्यांच्यावरती कामास्त्र सोडलं होतं, त्यावेळेला शंकरानं कामदेवाला भस्म केलं होतं. तो भस्म झालाय म्हणून त्याची पत्नी त्या ठिकाणी भगवान शंकराच्या पायावरती पडली आणि सांगितलं, महाराज
माझे पती त्या ठिकाणी तुम्ही भस्म करून टाकलेत, मी पतीच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी राहू शकत नाही. भगवान शंकराने सांगितलं होतं की कृष्ण अवतारामध्ये तुझा पती कृष्णाच्या घरामध्ये जन्म घेईल, त्यावेळेला तुझा पती तुला प्राप्त होईल. त्या प्रद्युम्नानं, त्या कामदेवानं आता भगवंताच्या पोटी जन्म घेतला. त्याला समुद्रात फेकलं. समुद्रात फेकल्याबरोबर एका माशीनं त्या ठिकाणी प्रद्युम्नाला गिळंकृत केलं. ज्या माशीनं गिळलं होतं ती माशी एका कोळ्याच्या जाळ्याला त्या ठिकाणी लागली आणि त्या कोळ्यानं तीच माशी ज्या संबरासुरानं तो मुलाचं अपहरण करून आणून पाण्यात फेकलं होतं, कोळ्यानं तीच माशी परत संबरासुराच्या घरी भेट दिली. त्याला माहिती नव्हतं हिच्या पोटामध्ये बाळ आहे. पण घडलं असं, त्या संबरासुराच्या नगरामध्ये त्या ठिकाणी त्या माशीचं पोट फाडण्यात आलं. त्यावेळेला त्याच्यातून हा जिवंत बाळ बाहेर निघाला. ही वार्ता सगळी जी असणारी आहे ते नारद मुनी रतीकडे गेले, म्हणजे कामदेवाच्या पत्नीकडे गेले आणि तिला सांगितलं, तुला भगवान शंकरानं उपवर दिला होता की तुझा पती तर तुला पाहिजे असेल तर तुझा पती भगवान श्रीकृष्णाच्या तिथं मुलगा बनून येणार आहे. तो मुलगा बनून आला, त्याचं अपहरण संबरासुरानं केलं, त्याला पाण्यामध्ये फेकलं, पण परिणाम असा झाला त्याला एका माशीनं गिळलं आणि तीच माशी पुन्हा संबरासुराच्या घरी गेली. आता तो संबरासुराच्या घरी आहे. रतीला कळाल्याबरोबर माझा पती जन्म घेऊन आलाय म्हणून रती त्या ठिकाणी संबरासुराच्या नगरामध्ये गेली आणि त्या संबरासुराला सांगायला लागली, महाराज मी एक दासी आहे, काही काम जर असेल तर तेवढं काम तुम्ही मला द्या, मी तुमच्या नगरामध्ये तुमचं दास्यत्व करायला तयार आहे. संबरासुरानं सांगितलं, दास दासी आमच्याकडे भरपूर आहेत आणि तुला द्यावं असं काही काम त्या ठिकाणी शिल्लक नाही. त्यावेळेला कळालं, काल एका माशीच्या पोटातून एक बाळ बाहेर आला होता, त्याची सेवा करण्यासाठी ही दासी आपल्याकडे ठेवून घ्या. आता ही दासी दासी नव्हती, ती रती होती, ती कामदेवाची पत्नी होती आणि स्वतःच्या नवऱ्याची सेवा करण्यासाठी, नवरा बाळ रूपामध्ये होता, ही रती त्या ठिकाणी होती. कामदेवाचा त्या ठिकाणी तिने सेवा केली. बघता बघता कामदेव मोठे झाले. आता कामदेव त्या ठिकाणी यौवन प्राप्त करत असताना, तारुण्यामध्ये येत असताना रतीची असणारी बाळाविषयीची प्रीती ही बदलत गेली. कारण आईचं लेकरावरचं प्रेम वेगळं असतं आणि पतीवरचं प्रेम वेगळं असतं. पतीसोबतचा व्यवहार आईचा वेगळा आहे आणि मुलासोबतचा व्यवहार आईचा वेगळा आहे. जोपर्यंत त्या ठिकाणी कामदेव बाळ होते तोपर्यंत बाळासारखा व्यवहार होता आणि नंतर कौमार्य त्या ज्या वेळेला या कामदेवाला प्राप्त झालं त्यावेळेला रतीनं त्याच्यासोबत असणारे व्यवहार बदलले. त्यावेळेला प्रद्युम्न म्हणायला लागले की देवी, अगोदर तुम्ही मला त्या ठिकाणी लाल पाळण माझं लाड करत असताना वेगळ्या पद्धतीनं करायचे, पण आता जरा भावना तुमच्या बदललेल्या दिसतात, तुम्ही कोण आहात? त्यावेळेला रतीला सांगावं लागलं की तुम्ही माझे पती आहात, तुम्ही कामदेव आहे, तुम्हाला भगवान शंकरानं भस्म केलं होतं, पण मी त्या ठिकाणी भगवंताच्या चरणावरती पडून उपवर मागून घेतला होता, तुम्ही मला पुन्हा पती प्राप्त व्हावं याच्यासाठी, म्हणून तुम्ही साक्षात भगवंताच्या पोटी जन्म घेतला, पण तुमचं अपहरण झालं, तुम्हाला या ठिकाणी पुन्हा राज्यात आले, तुमची सेवा करण्याच्या उद्देशानं मी या ठिकाणी आले. त्या ठिकाणी प्रद्युम्नाला राग आला. प्रद्युम्नानं त्या ठिकाणी संबरासुरासोबत युद्ध केलं, कारण माझा काळ या ठिकाणी उपस्थित आहे. दोघांमध्ये घनघोर युद्ध झालं. सैन्यासहित त्या ठिकाणी प्रद्युम्नानं संबरासुराला परास्त केलं आणि रतीला घेऊन त्या ठिकाणी द्वारिकेमध्ये आले. ज्या वेळेला ते द्वारिकेमध्ये आले त्यावेळेला रुक्मिणी मासाहेबांना आपल्या बाळाला पाहिलं की अगदी लहान असताना माझ्यापासून अपहरण करून कोणीतरी नेला होता, तो बाळ आज खूप दिवसानं वापस आला. आनंद झाला रुक्मिणी मासाहेबाला. विचार करा, बालपणात गेलेलं लेकरू जर त्या ठिकाणी मोठं होऊन घरी आलं, आता लेकरू एकटं नाही आलं ना, लेकरू जोडीनं आलं, म्हणजे आपल्या पत्नीलाच त्या ठिकाणी सोबत घेऊन आलं म्हटल्याच्या नंतर आईला विशेष आनंद झाला. आई खुश झाल्या, कारण लग्नाचा किती खटाटोप असतो हे तुम्हाला माहिती आहे. काय ते लग्नाचा त्या ठिकाणी मंडप असतो, काय ते लग्नाची सजावट असते, काय ते लग्नामधले कपडे असतात, काय ते त्या ठिकाणी नवरदेव नवरीचे असणारे साज असतात.
नाना तऱ्हेचे आपण करतो. वाटेल तेवढा खर्च त्याच्यावरती करतो. फटाके फोडतो, वरातीमध्ये घोडा लावतो, त्या ठिकाणी डीजे लावतो. तुमच्याकडे लावतात का डीजे? लावतात का बाबा? डीजे लावतात का? किती बेतचा? आमच्याकडे 12चा लावतात, म्हणजे 12 बेतचा. हे बेस जे आहेत ना, हे यांनी बऱ्याच जणांचे फेस खराब केले. कारण डीजे लावताना त्या ठिकाणी नांदात लावून गेले. ह्या डीजेनं त्या लग्नात भांडणं केली. अर्धे वराडी माल खाऊन गेले आणि अर्धे वराडी बिना जेवल्याचे गेले. परिणाम कशाचा? फक्त डीजेचा. बरं, डीजे पाहिजेच का? बऱ्याच अनिष्ट रूढी आम्ही त्या ठिकाणी लग्नामध्ये घातल्या. राजा परीक्षितीने शुकाचार्यांना प्रश्न विचारला, महाराज, रुक्मिणी मासाहेब ह्या एकट्याच पत्नी त्या ठिकाणी देवाच्या होत्या का? शुकाचार्यांनी सांगितलं, राजा, देवाच्या त्या ठिकाणी अनेक प्रकारचे पुढेही विवाह झाले. ते विवाहाचं वर्णन मी तुला त्या ठिकाणी करून सांगतो. आता पुढच्या विवाहाचं वर्णन शुकाचार्य राजा परीक्षितीनं देतात. आसीत सत्राजित सूर्यो भक्तस्य परम सका प्रीतस्तस्मै मणि प्रादात सूर्यस्तुष्ट सम्यंतकम. राजा एक सत्राजित नावाचा त्या ठिकाणी राजा होता. त्या सत्राजिताला त्याच्याकडे एक मणी होता. मणी, त्या मण्याचं नाव समंतक मणी. हा समंतक मणी त्या ठिकाणी रोज 8 भार सोनं द्यायचा. किती? 8 भार, आणि रोज द्यायचा. एक भार किती ग्रॅमचा? तुम्ही अशा बसल्या की कोणी तुमचा सोन्याचा आणि चांदीचा संबंधच नाही बा. किती ग्रॅमचा? 10 ग्रॅमचा एक भार. असे किती भार? 8 भार. म्हणजे रोज किती ग्रॅम? 80 ग्रॅम रोज तो मणी सोनं द्यायचा. आज सोन्याचे भाव काय? 5,000 50,000 रुपये तोळा. तर 80 ग्रॅमचे म्हणजे 8 तोळ्याचे किती? 4 लाख रुपये. म्हणजे तो मणी रोज आजच्या तारखेमध्ये 4 लाख रुपये द्यायचा. असा जर आपल्याला मिळाला तर थोडे थोडे पैसे बाबा लोकांकडे, थोडे थोडे. अख्खा गाव वेठीच धरतात लोक. हे वैभव होतं आमच्या भारतातलं पहिलं. एवढ्याल्या गोष्टी इथं सतत व्हायच्या. इथं सोन्याचा धूर निघत होता म्हणतात ना, अशा विशेष गोष्टी आमच्या भारतामध्ये होत्या. तो 8 तोळे सोनं देणारा किंवा 8 भार सोनं देणारा तो मणी त्या सत्राजित राजाकडे होता. लोकांना असं वाटलं, राजा, तुझ्याकडे हा मणी असल्यापेक्षा आपल्या द्वारकेचा असणारा राजा हा भगवान श्रीकृष्णाच्या दरबारामध्ये असला पाहिजे. कारण राजा जर त्या ठिकाणी धनवान असेल तर प्रजा ही सगळी सुखात राहत असते. आणि एकट्याकडे जर एवढं सोनं असेल तर तो गावाला जगणं मुश्किल करत असतो. म्हणून तुझा मणी तिथं दे. त्यानं नकार दिला. पण झालं असं, त्या राजाचा भाऊ प्रसेन एक दिवस त्यानं तो मणी आपल्या गळ्यामध्ये बांधला आणि अरण्यामध्ये गेला. परिणाम असा झाला, त्या मण्याच्या रूपानं त्याच्याकडे पाहिल्याच्या नंतर एका वाघानं त्याची शिकार केली. तो मरण पावला. त्या वाघानं तो मणी काढून घेतला आणि तो वाघ तो मणी घेऊन निघाला. गावात वार्ता पसरली की सत्राजिताचा भाऊ प्रसेन मारला गेला. त्याचं कारण होतं, त्याच्या गळ्यामध्ये मणी होता, समंतक मणी. आणि गावात अशी चर्चा होती की तो मणी कृष्णाला पाहिजे होता. आता बघा,
कृष्णावरती आरोप लावण्यात आले की कृष्ण हा चोर आहे, हे असं अगोदरही त्या ठिकाणी गोकुळामध्ये मथुरेमध्ये लोक सांगत होते. पण असं वाटलं होतं राजा झाल्यावर याची सवय गेली असेल. पण हा वयानं मोठा झाला तरी सुद्धा याच्या वाईट सवयी गेल्या नाही. असं म्हणतात, बचपन में जो आदत पड़ गई बुढ़ापे में वही खसालत बन गई. लहानपणात काही काही गोष्टी जर तुम्ही सहज करत असाल तर ती तुमची आदत बनून जाते, पण मोठे झाल्याच्या नंतर ती तुमची खसालत बनून जाते. लोक असे शिव्या द्यायला लागले देवाला. पण सत्राजितानं त्या ठिकाणी आपल्या पत्नीला सांगितलं होतं कृष्णाशिवाय हे काम झालेलं नसावं. पण तुला सांगतो आता हे कुणाला बोलू नको. पत्नीनं सगळी गावभर चर्चा केली, मणी कृष्णानं चोरला, मणी कृष्णानं चोरला. देवाच्या कानावर ही घटना आल्याच्या नंतर देवाला वाईट वाटलं. आता याचा मणी मिळवून दिला पाहिजे आणि लोकांच्या मनामध्ये आपल्याविषयी असणारं जे काही विष या ठिकाणी कालवले गेले ते आपल्याला सत्य जगासमोर आणलं पाहिजे. म्हणून भगवंत स्वतः त्या ठिकाणी तो मण्याच्या शोधार्थ निघाले. इकडे तिकडे शोध घेतला. प्रशेन एका ठिकाणी मेलेला दिसला. त्याची शिकार ज्या प्राण्यानं केली तो वाघ, त्याचे पंजे एका गुहेच्या दिशेने जाताना दिसले. भगवान परमात्मानं त्या गुहेमध्ये शिरून मण्याचा शोध घेतला. तिथे एक आश्चर्य दिसलं. एक मुलगी त्या ठिकाणी त्या मण्याला घेऊन खेळत होती. ती मुलगी कोण होती? ती गुफा कोणाची होती? ती गुफा होती जामवंतजीची, की जे जामवंत प्रभू रामचंद्रासोबत लंकेवरती आक्रमण करण्यासाठी सीतेला वापस आणण्यासाठी गेले होते, त्या जामवंताची. ती मुलगी भगवान परमात्म्याला घाबरली, पळत गेली मध्ये आणि जामवंतजीला बाहेर बोलून घेऊन आली. जामवंतजीने ज्या वेळेला कृष्णाला पाहिलं त्यावेळेला त्यांच्या दोघांमध्ये युद्ध सुरू झालं आणि असं घनघोर युद्ध त्या ठिकाणी झालं. त्या घनघोर युद्धामध्ये 27 दिवसापर्यंत हे युद्ध चाललं. 28व्या दिवशी भगवान परमात्म्यानं जामवंतजीच्या छाताडावरती प्रहार केला. ज्या वेळेला जामवंतजीला अनुभूती झाली की हा दुसरा तिसरा कोणी नसून माझे प्रभू रामचंद्र आहेत, ही जाणीव त्यांना त्या ठिकाणी झाली आणि सांगितलं, प्रभू तुम्ही इथपर्यंत कसे आलात? त्यांनी सांगितलं की या मण्यासाठी मला इथपर्यंत यावं लागलं. म्हटले महाराज, हा मणी तर त्या ठिकाणी मी माझ्या मुलीला भेट दिलाय आणि मुलीला भेट केलेली वस्तू वापस कधी घेता येत नाही. मुलीला दिलेलं दान कधी त्या ठिकाणी कुणीच वापस घेत नाही, म्हणून मी मुलीला दिलेलं त्या ठिकाणी तो मणी आहे. म्हटले महाराज, मला हा मणी पाहिजे, कुठल्याही हालतमध्ये मला हा मणी त्या ठिकाणी हवा आहे. मणी जर तुम्हाला लागत असेल तर आता एकच इलाज आहे, तुम्हाला माझ्या मुलीसोबत लग्न करावं लागेल, म्हणजे मुलीसहित मणी तुम्हाला तुमच्या घरी घेऊन जाता येईल. म्हणून भगवान परमात्म्याला त्या जामवंतजीची कन्या जामवंती सोबत त्या ठिकाणी विवाह करावा लागला. बोल द्वारिकाधीश भगवान की जय. अशा प्रकारे दुसरा विवाह त्या ठिकाणी झाला. तो मणी आणला, सत्राजिताला वापस केला. आता जी लोक भगवान परमात्म्याला चोर म्हणत होते ती लोक आता सत्राजिताला शिव्या द्यायला लागले. काय एक मणी तुझ्याकडे आला म्हणून त्या ठिकाणी या ठिकाणी आदरणीय अर्जुनरावजी खोतकर साहेब यांचं आगमन झालेलं आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये आपल्याला त्यांचं त्या ठिकाणी स्वागत करायचं आहे. विशेष आनंदाची गोष्ट या ठिकाणी म्हणावं लागेल. कामाची व्यस्तता अतिशय त्या ठिकाणी एक क्षणभर सुद्धा वेळ नसताना साहेब वेळात वेळ काढून या ठिकाणी आलेत. अतिशय व्यस्ततेमध्ये या धर्म कार्यासाठी या राजगादीचा सदैव त्या ठिकाणी उदो उदो झालेला आहे. पण उदो उदो त्याच राजगादीचा होतो जी राजगादी गादीच्या त्या ठिकाणी सदैव सन्मान करत असते. म्हणून या माणसांनी त्या ठिकाणी धर्मनिष्ठ राहून
प्रत्येक धर्माचा, प्रत्येक जातीचा आदर करून तुम्हाला आपलंसं केलंय, ते तुम्हाला आणि आम्हाला वेगळं न समजता एक परिवार समजतात आणि त्याच परिवारामध्ये आज साहेब येऊन प्रत्यक्ष या ठिकाणी विराजमान झाले. म्हणून साहेबांचे गावकऱ्यांच्या वतीनं, कंडारी वासियांच्या वतीनं, समस्त वारकरी संप्रदायाच्या वतीनं आणि या व्यासमंचाकडून साहेबांना त्या ठिकाणी खूप खूप धन्यवाद आहे. साहेबांचं स्वागत आहे. आणि अतिशय व्यस्तता होती तरीही एक खुरमुटे मामाचा फोन झाला आणि बाबाला सांगितलं की मी शेवटच्या दिवशी का होईना तुमच्या कार्यक्रमाला भेट द्यायला येईल. आणि तो शब्द पाळत साहेब या ठिकाणी हजर झाले. तुम्ही आले, आमच्या मंडपाला शोभा आली. तुम्ही आले, आमचा कार्यक्रम खऱ्या अर्थानं मोठा झाला. आणि मोठी माणसं खरी ती असतात महाराज जी दुसऱ्याला मोठं समजतात. कबीरदास महाराज सतत म्हणतात, बडे बडाई ना करे, बडे ना बोले बोल, हीरा मुख से ना कहे लाखो हमारे मोल. हिरा स्वतःची किंमत कधी सांगत नाही, पण गारगोट्या कुठलंही पद त्या ठिकाणी नसताना उगाच गोंगाट केल्याशिवाय राहत नाही. हे फरक असतो हिऱ्यामध्ये आणि गारीमध्ये. पदस्थ जरी असले महाराज, परंतु धर्माचा आदर त्या ठिकाणी कायम मनामध्ये आहे. आपल्याला असं वाटत असेल आपण धर्मकार्य करतो, हे आपल्या त्या ठिकाणी जोरावर चालतं नाही. राजसत्ता आणि धर्मसत्ता ह्या दोन सत्ता जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत कधीच आपल्याला उत्कर्ष त्या ठिकाणी साधता येत नाही. भगवान परमात्म्याचे त्या ठिकाणी लग्न होत असताना 2 लग्न झाली. मणी वापस आणून दिला. 17 हातामध्ये मणी दिल्याच्या नंतर आता 17 लोक वेगळं बोलायला लागले. तू आमच्या भगवान परमात्म्यावरती त्या ठिकाणी आरोप करत होतास की त्यानं तो मणी चोरी केलायस. तुझ्या मण्यापायी देवाला अजून एक लग्न करावं लागलं आणि तो मणी तुझ्या त्या ठिकाणी स्वाधीन केला. लोक त्या ठिकाणी 17 बाहेर निघाल्याच्या बरोबर लोक 17 शिव्या द्यायचे. ऐका, हा समाज आहे महाराज. हा समाज ज्या माणसाला डोक्यावर घेतो त्याला पायाखाली घ्यायला वेळ लागू देत नाही. लक्षपूर्वक ऐका. एखादी बुलंद तोप एखादा पक्ष त्या ठिकाणी उचलून घेतो, ही आमची बुलंद तोप आहे. पक्षाला ती बुलंद तोप वरती घेऊन जाते आणि 2 शब्द वाकडे बोलले ना, अख्खा महाराष्ट्र त्याची फोटो त्या ठिकाणी पेटवतो. ही वस्तुस्थिती आहे. हे घडलेले प्रसंग आहे. कालपर्यंत मीडिया ज्यांना डोक्यावर घेऊन नाचत होती तीच मीडिया त्यांच्या इज्जतीचे लक्तर तोडताना पुन्हा तुम्हा आम्हाला दाखवते. तसंच झालं. 17 त्या ठिकाणी लोक नावं ठेवायला लागली. 17 भगवान परमात्म्याकडे आले आणि सांगितलं, देवा तो मणी आता तुमच्याकडेच घ्या, कारण माझी गावामध्ये बेइज्जत झाली. देवानं सांगितलं ठीक आहे, माझी हरकत नाही. त्याने सांगितलं असं नाही, माझी सत्यभामा नावाची कन्या, हिच्यासोबत जर तुम्ही विवाह केला तर मी तुमचा त्या ठिकाणी संबंधी होईल आणि मला आता लोकांचं बोलणं ऐकता येणार नाही. म्हणून तेवढा संबंध त्या ठिकाणी पक्का करा. भगवान परमात्म्याला त्याच्या आग्रहाखातर या ठिकाणी सत्यभामेसोबत विवाह करावा लागला. भगवान परमात्म्याचा 3रा विवाह या ठिकाणी पार पडला. गोपाल कृष्ण भगवान की. तसेच सन्माननीय भाऊसाहेबजी घुगे जिल्हा प्रमुख शिवसेना जालना यांचं स्वागत मी श्री पिंटू नाना सिंगारेंना विनंती करतो की नानांनी सन्माननीय भाऊसाहेब घुगे जिल्हा प्रमुख शिवसेना जालना यांचं स्वागत करावं. पिंटू नाना सिंगारे सन्माननीय ॲडव्होकेट राहुलजी सिंगारे आणि सन्माननीय पिंटू नाना सिंगारे सन्माननीय भाऊसाहेब घुगे जिल्हा प्रमुख शिवसेना जालना यांचं स्वागत करतील.
सन्माननीय संजयजी काडे साहेब महाव्यवस्थापकीय संचालक लातूर यांच्यातर्फे सुद्धा सन्माननीय माजी मंत्री अर्जुन भाऊजी खोतकर यांचं स्वागत होत आहे. तसेच सन्माननीय रमेश शेठजी लोहिया शीतल पुण्यतिथीच्या निमित्ताने आयोजित केलेला हा सप्ताह आणि कथेचा हा कार्यक्रम संपन्नतेकडे या ठिकाणी संपन्न होत आहे. आज सांगता आहे, उद्या सांगता आहे. खरं तर पायाचा मोक्ष चालण्यामध्ये हाताचा मोक्ष काहीतरी चांगलं घडवण्यामध्ये आणि कानाचा मोक्ष हा चांगलं ऐकण्यामध्ये आणि ते चांगलं ऐकण्याचा प्रयत्न आपल्या मिरगे महाराजांच्या वाणीतून आपण सर्व या ठिकाणी त्यांचा हा स्वाद घेत आहात, श्रवण करत आहात. मनुष्य जीवनाला सातत्याने दिशा ही द्यावीच लागते. प्रत्येक दिवस मनुष्याचा हा शिक्षण घेण्याचा आणि देण्याचा या ठिकाणी असतो. आयुष्यामध्ये ही संत मंडळी किंबहुना जी अधिकार प्राप्त असणारी मंडळी आहे ते निश्चितपणे तुम्हाला काही ना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात. आणि एखादा प्रसंग असा घडून जातो बोलण्यामध्ये, महाराज आपल्याला कल्पनाही नसेल, आपल्या वाणीच्या माध्यमातून अनेकाच्या जीवनाला आकारही मिळाला असेल, अनेकाचा जीवन हे बदलूनही गेलं असेल. एका शब्दावर तर रामायण घडतं, एका शब्दावर तर महाभारत घडतं. आंधळ्याचा मुलगा आंधळा एवढा एका शब्दावरती महाभारत घडलं. म्हणजे एका शब्दावरती, म्हणजे तो आपला असेल, तो आमचा असेल, घरातल्या ज्येष्ठ मंडळीचा असेल, जीवन बदलून टाकण्याची ताकद त्या शब्दामध्ये आपण ग्रहण केलं तर आहे, आपण समजून घेतलं तर आहे. आणि ते निश्चितपणे अविरत मिरगे महाराज आणि या परंपरेतले अनेक संत, अनेक महंत हे करतात. आज भगवान बाबांच्या नावाने आपण गावोगावी अशा प्रकारचे सप्ताह आयोजित करतो. भगवान बाबाचं काम या संदर्भामध्ये अतुलनीय ज्याला म्हणता येईल. समाज जीवनाला किंवा या देशाला, या राज्याला एक वेगळ्या प्रकारची कलाटणी संत महात्मे या ठिकाणी निश्चितपणे करून देतात. ती अनुभूती तुम्हाला मला सर्वांना सातत्याने या ठिकाणी आलेली आहे. आणि त्यामुळं हा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न आपण सर्व या ठिकाणी करत आहात. त्याबद्दल मी आपले सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आयोजकांचे, मामांचा सातत्याने मला फोन होता की आपण आलं पाहिजे. गोरख मामाचा फोन सातत्याने होता की याच तुम्ही. आणि खरं तर घरी खूप गर्दी होती आज, तरी त्या सर्व गर्दीला टाळून मी आज या ठिकाणी बाबा आपल्या दर्शनाला या ठिकाणी आलो. आणि खरं तर मला हे बरं वाटत नाही मध्ये बोलणं असं, पण तो मामाचा खूपच आग्रह होता की भाऊ तुम्ही 2 शब्द बोलाच. तरी मी तुमच्यामध्ये आणि महाराजामध्ये जास्त वेळ घेत नाही. क्षमा असावी महाराज, आपल्या याच्यामध्ये कथेमध्ये खंड झाला, पण तरीही माझ्या शुभेच्छा सर्वांना आपल्याला आहे. धन्यवाद. धन्यवाद.